येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी आमची बैठक बोलवली लेवा समाजाची, त्या बैठकीमध्ये समाज बांधवांनी वेगवेगळ्या मंडळांनी ज्या ठिकाणी आपली भूमिका निवेदनाच्या माध्यमातून मागण्या मांडलेल्या आहेत, त्यात एक प्रमुख भूमिका पण होती लेवा विकास आर्थिक महामंडळाची। त्याच्यासह ज्या सर्व मागण्या होत्या, ज्या राष्ट्र आहेत, त्या तातडीने पूर्ण होण्यासाठी आम्ही शासन दरबारी आमचा समाज बांधव आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी सातत्याने आजपर्यंत पाठपुरावा करत आलो आहे, पण आतापर्यंत आम्हाला कुठेही त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळालेला नाही। त्यामुळे समाज बांधव प्रचंड संतप्त आहेत आणि म्हणून आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतलेला आहे की जर ह्या मागण्या त्या 3 दिवसाच्या विशेष कॅबिनेट बैठक लावून जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत आणि याचं व्यापक स्वरूप आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून करणार आहोत। आम्ही आज शेवटचा अल्टिमेटम सरकारला देतो आहे। 2 कॅबिनेट बैठक झाल्या, त्यामध्ये आमची समाजाची मागणी मान्य झालेली नाही। विशेष कॅबिनेट बैठक लावावी, अन्यथा आम्ही सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने सामूहिकरित्या समाज बांधव या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। सागर बंगल्यावरती लेवा पाटील समाजाची जी मायक्रो देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी मीटिंग घेतली, त्यामध्ये समाजाने ज्या मागण्या ज्या केलेल्या आहेत, या मागण्या या समाज हिताच्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे असं संपूर्ण समाजाचं म्हणणं आहे। तरी ज्या मागण्या मागितलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे। आमचा समाज हा कष्टकरी समाज आहे। आमच्या समाजामध्ये शेती, शेतकरी, त्यानंतर चांगले चांगले डॉक्टर गेले, इंजिनियर गेले, आज बाहेरसुद्धा आमचे इंजिनियर्स आहेत। आमच्या समाजामध्ये चांगले चांगले नेते तयार झालेले आहेत। चांगले सरदार वल्लभभाई पटेलांचा वंशज आमचा समाज आहे। तरी काही जास्त मागण्या नाही आहेत, त्या ज्या मागण्या समाजाच्या आहेत त्या पूर्ण कराव्या। इतर समाजाला जसं दिलं तर आमच्या समाजाला पण द्यायला पाहिजे असं मला वाटतं। गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती एक समाजाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये काही मागण्या त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या। आमचा समाज खरोखर कष्टाळू शेतकरी समाज आहे। सर्वच समाज असा काही विकसित किंवा असा आर्थिकदृष्ट्या प्रबल नाही आहे। मी विनंती करतो सरकारला की आमचा समाज खरोखर समाजातील काही जे घटक आहेत ते खरोखर अत्यंत दयनीय परिस्थिती त्यांची आहे। त्यासाठी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी यावर आर्थिक विकास महामंडळ आणि इतर ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या।